ज्योती युरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मशरूम करी। मशरूम करी ही मशरूमपासून बनवतात। बघू शकता मस्त छानदार अशी मशरूम करी आपण बनवणार आहे। त्यासाठी लागणार आहे हे मशरूम। मी इथे पावभर मशरूम घेतलेले आहे। हे तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा मिळू शकते। त्याचे मी असे काप करून घेतलेले आहे छोटे छोटे। तुम्ही हवे त्याप्रमाणे करू शकता त्याचे काप। त्यासाठी मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। फुटाण्याची डाळवा जो असतो तो बारीक करून घेतलेला आहे 1 ते 1.5 चम्मच। लसूण अद्रकची पेस्ट, टमाटर आणि थोडे मोठे कांदे कापून घेतलेले आहे आणि हे शेंगदाणे। मोठे कांदे आणि शेंगदाणे मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक करून घेणार आहे। बघू शकता आता मी हे मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून त्या करीमध्ये यूज करणार आहे। सर्वात पहिले आपण इकडे कढई ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करायला। तेल गरम झालं की त्यात आपण टाकणार आहे जिरं। सर्वात पहिले 1 चम्मच जिरं टाकणार आहे आणि ते छान तडतड झालं की त्यामध्ये थोडे काली मिर्च 2 ते 3-4 काली मिर्च टाकणार आहे। तेजपत्ता टाकणार आहे। तुम्ही हवे त्याप्रमाणे खडे मसाले त्यामध्ये घालू शकता। त्यानंतर आपण टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा टाकणार आहेत। बघू शकता इकडे छान आपल्याला पहिले जिरं होऊ द्यायचं आहे। त्यानंतर बारीक चिरलेला त्यामध्ये कांदा टाकायचा आहे। कांदा मी घालत आहे। बघू शकता कांदा झाला की थोडं त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट घालायची आणि लसूण अद्रकची पेस्ट जोपर्यंत छान लालसर होत नाही तोपर्यंत त्याला शिजवून घ्यायची। मशरूममध्ये छान असे विटॅमिन डी असतात, म्हणून मशरूम खायला पाहिजे हप्त्यातून एकदा तरी। बघू शकता आमच्या इकडे मशरूम छान मिळतात, म्हणून आम्ही हमेशा हप्त्यातून एकदा तरी मशरूम बनवतो। इकडे आपलं लसूण अद्रकची पेस्ट झालेली आहे। बघू शकता थोडं लालसर अजून होऊ द्यायला पाहिजे त्याला। आता इथे कमी गॅसवर आपण छान त्याला लसूण अद्रक लालसर होईपर्यंत होऊ देऊ। इकडे लसूण अद्रक झालं की त्यामध्ये जे कांदा आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेली पेस्ट होती ते घालून घेतलेली आहे आणि त्याला पण आपण आता शिजवून घेऊया। इकडे कांदा आणि शेंगदाण्याची पेस्ट टाकलेली आहे आणि आता आपण त्याला शिजवून घेत आहेत। बघू शकता मिक्सरच्या पॉटमध्ये छान बारीक करून घ्यायची, म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे ती छान थिक होईल। फुटाण्याचा डाळवा आणि शेंगदाणे हे जर टाकलं ना, फुटाण्याचा डाळवा आता मी फुटाण्याचा 1 ते 1.5 चम्मच डाळवा पण घातलेला आहे। इकडे आपला मोसम पण मस्त झालेला आहे। बघू शकता आभाळ आलेला आहे आणि आपण इकडे मस्त टाकलेला आहे फुटाण्याचा डाळवा, तो होत आलेला आहे। बघू शकता थोडा तो खाली लागतो, त्याला छान होऊ द्यायचा। थोडं तुम्ही त्यामध्ये पाणी पण घालू शकता। इकडे मस्त हवा सुटली आहे थोडी थोडी अशी मंद मंद, आणि आता त्यामध्ये टाकणार आहे मी 1 बाउल म्हणजे 1 ते 1.5 टमाटर हे मी त्यामध्ये घालून घेणार आहे। टमाटरने काय होईल की ते जे मिश्रण आहे ते कढईला लागणार नाही। आता मी ते टमाटर घातलेलं आहे आणि मिक्स करून घेणार आहे। बघू शकता आता मी ते मस्त मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला टमाटर नसेल घालायचं तर नाही घालू शकता, पण टमाटरने ना एक आंबट अशी टेस्ट येते त्याला। टमाटर 1 ते 5 ते 10 मिनिट झालं की त्यामध्ये थोडं चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता। मी 1 चम्मच मीठ घातलेलं आहे चवीनुसार। मीठ झालं की त्यामध्ये थोडं हळद, तिखट आणि तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तो तुम्ही घालू शकता। मी 1 ते 1.5 चम्मच तिखट टाकलेलं आहे आणि ते मिक्स करून घेणार आहे। बघू शकता टमाटरमुळे ते एकदम जळणार नाही तिखट, त्याच्यामुळे टमाटर घालणं महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर माझ्याकडे एव्हरेस्टचा मटन मसाला होता, तो मी घातलेला आहे 1 चम्मच। 1 चम्मच एव्हरेस्टचा मसाला घातला आहे, मटन मसाला। त्यानंतर 1 चम्मच मी आता गरम मसाला घालणार आहे एव्हरेस्टचाच। एव्हरेस्टचे मसाले खूप मस्त असतात। एव्हरेस्टचा 1 ते 1.5 चम्मच मी आता मसाला घालून घेणार आहे आणि मिक्स करणार आहे। बघू शकता थोडे आपले टमाटर असे दाबून घ्यायचे, म्हणजे ग्रेव्हीला एक थिकनेस येऊन जातो। मी आता असे टमाटर मिक्स करून घेतलेले आहे छान, आणि थोडं बोडाला थोडं लागत होतं त्यामुळे थोडं पाणी घालायचं। तुम्ही थोडं ग्रेव्हीसाठी थोडं अजून जास्त पाणी घालू शकता।
मी थोडं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, अर्धा वाटी. आणि आता त्याला मी शिजवून घेणार आहे. थोडं 5 मिनटं झाले की त्यानंतर तुम्ही काप केलेले जे मशरूम आहेत ते तुम्ही टाकू शकता त्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचे. त्या मशरूमला कोणी उकळतात स्टार्टिंगला किंवा कोणी तळून घेतात. तळण्याने किंवा उकळण्याने त्याच्यामधलं जे विटॅमिन आहे ते पाण्यामध्ये किंवा तेलामध्ये चाललं जातो. त्याच्यामुळे ते नाही उकळलं आणि डायरेक्ट आपण असं मसाल्यामध्ये मिक्स केलं तरी चालेल. त्याच्यामुळे काय होतं की त्याचे विटॅमिनचे तत्व आहे हे काही पाण्यामध्ये किंवा तेलामध्ये चालले जात नाही. आणि छान याला शिजू द्यायचं थोडा वेळ. आणि इकडे आपला मोसम बघू शकता तुम्ही, मस्त हवा झाली आहे सुरू, छान थंड थंड आणि आभाळ आलेला आहे थोडंफार. बघू शकता माझी तुळशीचं झाड आहे, छान मस्त हिरवंगार झालेलं आहे. आभाळ पण मस्त आहे आणि आपल्या इकडे ग्रेव्ही पण छान होत आहे. आता थोडा वेळ हे 5 मिनटं अशी ओपन शिजू द्यायची. त्यानंतर 1 ते 1.5 चम्मच मी त्यामध्ये पाणी टाकणार आहे. 1 ते 1.5 ग्लास मी पाणी घालणार आहे आणि त्यानंतर आपण झाकून त्याला शिजू देणार आहे. बघू शकता मी मस्त यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता झाकून ठेवणार आहे. आणि 5 ते 10 मिनिट झालेले आहे. मस्त वाफ आली आहे, 2-3 उकळ्या झालेल्या आहे आपल्या मशरूमला आणि मशरूम मस्त शिजलेला आहे बघू शकता. आणि आपली ग्रेव्ही पण मस्त झाली आहे आणि खायला आपली रेडी झाली आहे. आता त्यामध्ये आपण मस्त कोथिंबीर घालूया. कोथिंबीर बघा मी टाकत आहे मस्त कोथिंबीर आणि आपली मशरूम करी रेडी आहे. तुम्हाला माझी मशरूमची ही करी कशी वाटली ही मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मशरूमची करी कशी झाली आणि शेअर करा. थँक्यू.